लातूर जिल्ह्यामध्ये महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाकुंभामध्ये रोज लाखो लोक जे आहेत ते जेवण करतात। त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे ही मी दाखवतोय तुम्हाला। हा 5 ते 6 एकरचा सगळा परिसर आहे आणि यामध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रोज हजारो लाखो लोक या ठिकाणी कुंभामध्ये जे आहेत ते पाहण्यासाठी आणि संतांचा हा सगळा सोहळा पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी येतात आणि त्यांची जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी हे सगळं नियोजन या ठिकाणी या मंडपामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। 5 ते 6 एकरचा हा सगळा मंडप आहे आणि रोज अशा पद्धतीनं या पंक्ती बसतात आणि या पंक्तीच्या माध्यमातून सगळेजण जेवण करत असल्याचं पाहायला मिळतंय आणि रोजची ही व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय। लातूर जिल्ह्यामध्ये हे आगळं वेगळं कुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी ज्यावेळेस येतोय त्यावेळेस ही सगळी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या भाकरी ज्या आहेत या भाकरी रोज या ठिकाणी येतात, वेगवेगळ्या तालुक्यांमधून ज्या आहेत त्या भाकरी आणल्या जातात आणि त्याची व्यवस्था या ठिकाणी जेवणासाठी केली जाते। लातूर जिल्ह्यामध्ये जे 10 तालुके आहेत या 10ही तालुक्यांमधून रोज एका वेगळ्या तालुक्याला जबाबदारी दिली आहे आणि त्यांच्याकडून या भाकरी आणल्या जातात। त्याच पद्धतीनं या ठिकाणी भाजी बनवली जाते आणि या भाकरी आणि भाजीचा आस्वाद जो आहे तो या ठिकाणी सगळ्या जे आहे ते वारकऱ्यांना असेल किंवा सर्वांना दिला जातो। लातूर जिल्ह्यामधला हा सगळा कुंभाचा प्रसंग, कुंभाचा मेळा आणि यामध्ये जे आहे ते वारकऱ्यांना जेवण्याची सोय, त्याच पद्धतीनं हा सगळा मेळावा पाहण्यासाठी, हा मेळा संतांचा पाहण्यासाठी आलेल्यांना व्यवस्था म्हणून ही सगळी जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। रोज लाखो लोक या ठिकाणी जेवण करतात, लाखोंच्या पंक्ती उठतात, अशी पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यात पर्वणी पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस हा सगळा कुंभमेळा सुरू आहे आणि यामध्ये ही सगळी उत्साहाची परिस्थिती आणि जेवणाची व्यवस्था सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। जेवणासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती सर्व तालुक्यांमधून सगळ्यांनी जबाबदारी घेतली आहे। लोकसहभागातून त्याच पद्धतीनं वारकऱ्यांच्या या सगळ्या संयुक्त सहभागातून ही सगळी जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कुंभामध्ये जी आहे ती जेवणाची, भोजनाची, प्रसादाची व्यवस्था गावकऱ्यांकडून तालुक्यांमधून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। लातूरमध्ये ज्या भाकरी आलेल्या आहेत त्या मी आधी भाकरी दाखवतो। या पद्धतीच्या ज्या आहेत ते घराघरांमधून ज्या आहे ते भाकरी आलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहेत ते या भाकरी अशाच गावागावांमधून आणल्या जातात आणि ही व्यवस्था जी आहे ती भोजनासाठी केलेली जाते। याच भाकरी या ठिकाणी आणल्या जातात आणि ही जी पंक्ती बसलेल्या आहेत त्या ठिकाणी यांना या भोजनासाठी ही व्यवस्था केली जाते। कशी व्यवस्था रोज होते जाणून घेऊया। कशी व्यवस्था करता रोज? एवढे लाखो लोक जेवण्यासाठी येत आहेत, कशा पद्धतीची व्यवस्था? चांगली, एक नंबर, उत्तम सोय आहे। लाखो वारकरी येतात, लाखो लोकांचं स्वयंपाक व्हायचं, हा सगळी सुविधा आहे, काही अडचण नाही। हा, रामकृष्ण हरी। हे सांगायला कशा पद्धतीने व्यवस्था असते, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी व्यवस्था करता? थांबा, कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्था करता, काय काय व्यवस्था असते? हा प्रत्येक चहा, नाश्ता, जेवण, पाणी, आंघोळीची सोय, राहण्याची सोय, प्रत्येक सोय आहे इथं। कोणतीच माऊलीचं कमी नाही, माऊलीच्या दरबारात तुम्हाला काही कमी पडणार नाही। भाकरीची जी व्यवस्था आहे ती कशी पेपर गावून येते, तालुक्याच्या आहे, एका तालुक्याला एक दिवसाचा आहे, एका तालुक्याला एक दिवशी दिलेला आहे। प्रत्येक तालुक्याची भाकरी येते, प्रत्येक गावातून भाकरी येते, असं काउंटरनं भरून आणतात ट्रॅक्टरनं आणि शेवा वाड्याचे लोक करतात तिथले ग्रामीणचे सगळे बायका म्हणा, पुरुष मंडळी सगळेच जे भोजनाला आले ते पण वाढतात। एक पंगत जेवतात की दुसऱ्या पंक्तीला वाढतात, सगळे सोय करतात, म्हणजे सगळ्याचा इंतजाम करतात इथं, काहीच कमी नाही, घरच्यापेक्षा जास्त आहे इथं सोय। महाकुंभामध्ये भाकरीचं एक वेगळं वैशिष्ट्य दिसतंय, चपात्या असतील, घरचं जेवण या महाकुंभामध्ये घरचं, हो घरून येतं, गावून येतं, प्रत्येक गावाहून येतं। एकातल्या गावातला मेंबर एक आटू करतो, तिथल्या सगळ्या गावातल्या भाकरी जमा करतो आणि ती पार्सल करतो, आटू नाही तर आणून पोहोचती करतो त्यांच्या स्वखर्चानं। त्या गावातल्या प्रत्येक स्वखर्चानं इथं भाकरी येतात आणि इथले सगळे जेवढे विवेक मंडळ आहेत ना ती सगळी सोय करतात। महिला पद्धतीने ही सगळी कशा पद्धतीने ही सगळी तुम्ही व्यवस्था करता? इथं किती जण लोक जेवायला वाढण्यासाठी? भरपूर आहेत, तुम्ही गणताच करणार नाही, खाणाऱ्याची बी नाही आणि वाढणाऱ्याची बी नाही। इथं कसलाच मोजमाप नाही, अमाप आहे इथं, खाणं अमाप, वाढणं अमाप, सगळंच अमाप आहे इथं, माप नाहीच। माऊलीचा दरबार आहे इथं, माप मोजून काहीच नाही।
इळभर सेवा चालू असते. सकाळ 8 पासून लोक रात्रीच्या 12 पर्यंत जेवतात. कधीच बंद नाही. 12 तास 24 तास जेवा तुम्ही. आंघोळीला, पाण्याला, खायला सगळं काहीच कमी नाही. चहा प्या, आराम, झोपा, ऐका. तिकडे कीर्तन, भजन, हरिपाठ म्हणणाऱ्याला हरिपाठ, पारायण करणाऱ्याला पारायण, कीर्तन ऐकणाऱ्याला कीर्तन, सगळं प्रवचन, माऊलीचं सगळं जेवढी सेवा आहे ना माऊलीत. माऊलीचा रामकृष्ण